विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र प्रकरण नंबर 7 आज आपण पाहणार आहोत. आपल्या प्रकरण 7 किंवा 7व्या प्रकरणाचं नाव आहे नॅशनल इन्कम अकाउंटिंग किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप किंवा राष्ट्रीय उत्पन्न. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की अर्थशास्त्राचा अभ्यास जो आहे हा अर्थशास्त्राचा अभ्यास 2 भागामध्ये केला जातो. इयत्ता 12वीला आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र असा 2 भागात 12वीच्या अर्थशास्त्राचा विचार करत आहोत किंवा अभ्यास करत आहोत. त्यातली राष्ट्रीय उत्पन्न ही जी संकल्पना आहे ही संकल्पना स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आहे. कधीतरी ऑब्जेक्टिव्हसाठी आपल्याला 12वीच्या परीक्षेमध्ये सहज विचारलं जातं की राष्ट्रीय उत्पन्न ही टिंबटिंब अर्थशास्त्राची संकल्पना आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आहे. का? तर राष्ट्रीय उत्पन्न हे केवळ एका व्यक्तीशी संबंधित नाही, एका घटकाशी संबंधित नाही. एका घटकाशी संबंधित असलेलं अर्थशास्त्र जे आहे ते सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आहे आणि संपूर्ण घटकाशी किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास करणारं जे शास्त्र आहे ते समग्रलक्षी अर्थशास्त्र आहे. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही देशातील सर्व नागरिकांच्या जिव्हाळ्याची गोष्ट आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही देशातील सर्व नागरिकांशी संबंधित गोष्ट आहे. त्या राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाशी संबंधित गोष्ट आहे आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आहे. हे आपण लक्षात ठेवायचं की राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आहे किंवा ती एक समग्रलक्षी संकल्पना आहे असं आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेला कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण किंवा असाधारण महत्त्व असतं, म्हणजे खूपच महत्त्व असतं. कारण कुठल्याही देशाची जी अर्थव्यवस्था असते ती अर्थव्यवस्था त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावर अवलंबून असते किंवा निगडीत असते. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न जी आहे ही संकल्पना देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची किंवा असाधारण महत्त्वाची अशी संकल्पना आहे असं म्हटलं तर ते अजिबात चुकीचं नाही. आता आपल्यासाठी आपण 12वी पर्यंत आलो. अर्थव्यवस्था हा शब्द आपण दररोज ऐकतो. पण विद्यार्थी मित्रांनो, नेमका अर्थव्यवस्था म्हणजे काय? अर्थव्यवस्थेची नेमकी काय व्याख्या आहे का? किंवा अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं? तर जे वित्तीय व्यवहार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे वित्तीय व्यवहार एकमेकांमध्ये साखळीच्या स्वरूपामध्ये गुंतलेले असतात. कुठल्याही देशाच्या अर्थव्यवहार एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. मी दुसऱ्याला पैसे दिले तर तो तिसऱ्याचे देणार आहे, त्याने तिसऱ्याचे दिले तर तो एखाद्या घाऊक व्यापाऱ्याचे देणार आहे, घाऊक व्यापाऱ्याला मिळाले तर तो टॅक्स भरणार आहे, त्याने टॅक्स भरला तर ते सरकारी तिजोरीत जमा होणार आहे, सरकारी तिजोरीत जमा झाले तर कर्मचाऱ्यांचे पगार होणार आहे, ते पुन्हा त्यांच्या हातात येणार आहे. अशी साखळी असते, एकाचं दुसऱ्याशी निगडीत असतं. आणि ही गुंतलेल्या आर्थिक व्यवहारांची किंवा विनिमय व्यवहारांची जी साखळी असते तिला आपण अर्थव्यवस्था म्हणतो. पण या विनिमय व्यवहाराच्या साखळीमध्ये पण नेमकं कोण कोण येतं किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये नेमके कोणते कोणते घटक समाविष्ट असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, शेती. कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर, आपल्या देशाची तर आपण शेती प्रधान अर्थव्यवस्था म्हणतो. आणि म्हणून शेती, उद्योगधंदे, त्या देशातल्या शेतीतून किती उत्पन्न मिळतंय, त्या देशातल्या उद्योगधंद्यामधून किती उत्पन्न मिळतंय, त्याचबरोबर त्या देशाचा जो व्यापार आहे तो व्यापार, त्या देशातल्या सगळ्या बाजारपेठा, या सगळ्यांचा समावेश. याशिवाय त्या देशातील शासकीय कार्यालय किंवा विविध वित्तीय संस्थांची कार्यालय, त्याचबरोबर ज्या विविध बँका आणि वित्तीय संस्था आहेत या सगळ्यांना मिळून अर्थव्यवस्था असं संबोधलं जात आहे. बँका, वित्तीय संस्था, वित्त म्हणजे पैसा, वित्ताचे व्यवहार करणाऱ्या संस्था, पैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्था, याला आपण वित्तीय संस्था म्हणतो. मग त्यामध्ये बँका आल्यातच आहे, पतसंस्था तुमच्या आल्या आहेत, त्याचबरोबर तुमच्या विमा कंपन्या आल्या असतील, त्याचबरोबर तुमच्या विविध फायनान्स कंपन्या ज्या असतील ज्या पतपुरवठा करतात किंवा वित्त पुरवठा करतात, असे पैशाचे देवाणघेवाण करणाऱ्या ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचा समावेश जो आहे तो वित्तीय संस्थांमध्ये होतो. आणि म्हणून बँका, विमा कंपन्या, वित्त संस्था, शेती, उद्योगधंदे, बाजारपेठा, व्यापार, शासकीय कर्मचारी कार्यालय, या सगळ्यांना मिळून
आपण अर्थव्यवस्था असं समजत असतो किंवा संबोधत असतो। आणि या सगळ्यांचे जे व्यवहार आहेत, या सगळ्यांचे व्यवहार गतिमान असतील तर अर्थव्यवस्था गतिमान आहे असं आपण म्हणतो। या सगळ्यांचे व्यवहार जर ठप्प पडले असतील, शेती ठप्प असेल, उद्योगधंदे ठप्प असतील, व्यापार ठप्प असेल, बाजारपेठ ठप्प असेल, खरेदी विक्री थांबलेली असेल, तर आपण म्हणतो अर्थव्यवस्थेचं चाक बंद झालं किंवा अर्थव्यवस्था ठप्प झाली। आणि म्हणून अर्थव्यवस्था जी आहे, ह्या अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा जवळचा संबंध आहे। कुठल्याही अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी त्या राष्ट्राचं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, हे राष्ट्रीय उत्पन्न मुबलक असायला हवं, जास्त असायला हवं, त्याचा वेग जो आहे वाढीचा तो जास्त असायला हवा। आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ही स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आहे। राष्ट्रीय उत्पन्न ही अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्वाची अशी संकल्पना आहे। अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा, उद्योगधंद्यांचा, व्यापाराचा, बाजारपेठेचा, बँकांचा, वित्तीय संस्थांचा, विमा कंपन्यांचा आणि याशिवाय वित्तीय व्यवहार करणाऱ्या अनेक संस्थांचा, शासकीय कार्यालयांचा, तुमचं टॅक्स डिपार्टमेंट असेल, या सगळ्यांचा समावेश अर्थव्यवस्थेमध्ये होतो। आता आपल्याला अर्थव्यवस्था जी आहे ही अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न वाढतं असायला हवं, ते अधिक असायला हवं। आणि राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न वाढतं आहे, कमी होत आहे की आहे तिथेच आहे, हे समजण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणं विद्यार्थी मित्रांनो अत्यंत गरजेचं असतं। आता राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन नेमकं कोण करतं? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम कोण करतं? तर आपल्या देशामध्ये 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीला संबोधण्यात आलं, नाव देण्यात आलं राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती। राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करणारी समिती 1949 साली स्थापन करण्यात आली आणि या समितीचे अध्यक्ष जे होते ते होते PC महालनोबिस। हिचे अध्यक्ष जे होते ते होते PC महालनोबिस, PC महालनोबिस। याशिवाय हिचे जे अन्य सदस्य होते त्यामध्ये डॉक्टर व्यंकय्या राव आणि त्याचबरोबर डॉक्टर DR गाडगीळ किंवा धनंजयराव गाडगीळ हे या समितीचे सदस्य होते। राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणारी समिती राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं कामकाज करतेच करते। याशिवाय आपली जी CSO आहे, CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन किंवा याला तुम्ही म्हणा केंद्रीय सांख्यिकीय समिती, ही केंद्रीय सांख्यिकीय समिती सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचं जे मोजमाप आहे हे राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत आलेले आहे। आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप शासकीय पातळीवर केलं जातं। राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न वाढतं असावं, ते वाढत राहावं यासाठी प्रत्येक राष्ट्र जे आहे हे राष्ट्र प्रयत्न करतच असतं। आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय? राष्ट्रीय उत्पन्न नेमकं कशाला म्हणायचं किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची नेमकी अचूक संकल्पना काय आहे किंवा त्याची नेमकी अचूक अशी व्याख्या काय आहे? तर अर्थशास्त्रातल्या अनेक संकल्पना अशा आहेत की त्यांची नेमकी अचूक व्याख्या करणं कठीण असतं, तरी पण अर्थशास्त्रज्ञांनी त्याची व्याख्या आपापल्या परीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या व्याख्या आहेत या राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या सुद्धा अनेक अर्थतज्ञांनी अनेक प्रकारे करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न केलेला आहे। आता राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती जी आहे आपली, या राष्ट्रीय उत्पन्न मापन समितीने पहिली व्याख्या केलेली आहे। राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती जी आहे या राष्ट्रीय उत्पन्न मापन समितीने व्याख्या केलेली आहे। तिने असं म्हटलेलं आहे की एका विशिष्ट कालखंडामध्ये, आता एक विशिष्ट कालखंड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एका आर्थिक वर्षाचा कालखंड आपण गृहीत करत असतो। एका आर्थिक वर्षामध्ये, एका विशिष्ट आर्थिक कालखंडामध्ये देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांची
दुहेरी मोजमाप न होऊ देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. काय व्याख्या केली राष्ट्रीय उत्पन्न मापन समितीने? तर एका वर्षाच्या कालखंडात किंवा एका विशिष्ट आर्थिक कालखंडामध्ये देशात निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा यांचं दुहेरी मोजमाप न होऊ देता केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आता यात दुहेरी मोजमाप हा शब्द प्रयोग का आला? तर बऱ्याचदा आपलं राष्ट्र मोठं आहे, लोकांचं उत्पन्न मोजत असताना एकच भाव किंवा एकाच व्यक्तीचं उत्पन्न किंवा एकाच गोष्टीचा दोन वेळा त्याची बेरीज होणं किंवा दोन वेळा त्याचं मापन होणं अशा घटना घडू शकतात. आणि म्हणून एक वस्तू एकदा राष्ट्रीय उत्पन्नात मोजली की ती पुन्हा मोजता कामा नये किंवा ती पुन्हा मोजली जाऊ नये. अशा पद्धतीनं जे मापन केलं जातं त्या मापनास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. दुसरी जी व्याख्या आहे ती दुसरी व्याख्या प्राध्यापक पिगू यांनी केलेली आहे. प्राध्यापक पिगू यांनी असं म्हटलं की एका विशिष्ट आर्थिक कालखंडात देशात निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा, एका विशिष्ट आर्थिक कालखंडामध्ये देशात निर्माण होणाऱ्या सर्वच्या सर्व वस्तू आणि सेवा किंवा अंतिम स्वरूपात तयार झालेल्या सर्व वस्तू आणि सेवा यांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. बघा व्याख्येमध्ये थोडा फरक आहे. एका वर्षाच्या कालखंडात राष्ट्रात निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत यांनाच राष्ट्रीय उत्पन्न मापन समितीने सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं. पण त्यामध्ये त्यांनी दुहेरी मोजमाप होणार नाही याची काळजी घेण्याच्या गोष्टीला अधिक भर. त्या व्याख्येमध्ये त्यांनी एका वर्षाच्या कालखंडात निर्माण होणाऱ्या किंवा अंतिम स्वरूपात निर्माण होणाऱ्या ज्या सर्व वस्तू आणि सेवा आहेत या सर्व वस्तू व सेवांचा जो भाग, या सर्व वस्तू आणि सेवांचा जो भाग पैशात मोजला जाऊ शकतो किंवा पैशात मोजला जातो त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. म्हणजे प्राध्यापक पिगू यांनी राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न पैशात व्यक्त करण्यावर किंवा त्याचं मूल्यमापन किंवा त्याची मोजदाद ही पैशात करण्यावर भर दिलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून अंतिम स्वरूपात तयार होणाऱ्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत त्या सर्व वस्तू आणि सेवांचं पैशात व्यक्त केलेलं जे मूल्य आहे त्या पैशात व्यक्त केलेल्या मूल्याला प्राध्यापक पिगू यांनी राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलेलं आहे. तिसरी जी व्याख्या केलेली आहे ही तिसरी व्याख्या प्राध्यापक आयर्विन फिशर यांनी केलेली आहे. आता आयर्विन फिशर यांनी काय व्याख्या केली? तर आयर्विन फिशर यांनी असं म्हटलेलं आहे की एका वर्षाच्या कालखंडामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रत्यक्षात जो भाग उपभोगासाठी वापरला जातो, प्रत्यक्षात जो भाग उपभोगासाठी वापरला जातो त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. बघा या तीनही व्याख्यांमधलं एक साम्य लक्षात घ्या. कोणतं साम्य आहे? तर एका वर्षाच्या कालखंडात राष्ट्रात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा यांनाच राष्ट्रीय उत्पन्न म्हणायचं आहे. पण राष्ट्रीय उत्पन्न मापन समितीने भर दिला की त्या वस्तू व सेवांचं दोनदा मोजमाप होऊ नये या मुद्द्यावर. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की एका वर्षाच्या कालखंडात देशात निर्माण होणाऱ्या किंवा राष्ट्रात निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांची दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेली मोजदाद म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. प्राध्यापक पिगू यांनी जो भर दिला तो एका वर्षाच्या कालखंडात देशात अंतिम स्वरूपात निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांचे किंवा सेवांचा जो भाग पैशात मोजला जातो त्यास राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न पैशात व्यक्त करण्यावर प्राध्यापक पिगू यांनी काय दिला? भर दिला. आणि तिसरी जी व्याख्या आहे ही तिसरी व्याख्या आयर्विन फिशर यांनी केलेली आहे. आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या या व्याख्या लक्षात ठेवायच्या आहे. आयर्विन फिशर यांनी केलेली जी व्याख्या आहे तिच्यामध्ये त्यांनी फक्त एकच गोष्ट वेगळी सांगितली किंवा ॲडिशनल केली. ते म्हणाले एका वर्षाच्या कालखंडात निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा जो भाग प्रत्यक्षात उपभोगासाठी वापरला जातो, तयार झाल्या पण त्या वस्तू आणि सेवा नागरिकांच्या उपयोगात आल्या पाहिजे, प्रत्यक्षात जो भाग उपभोगासाठी वापरला जातो त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात अशी व्याख्या आयर्विन फिशर यांनी केली. या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध व्याख्या ज्या आहेत या व्याख्या मित्रांनो संपलेल्या आहेत. आपल्या लक्षात आलं पाहिजे की
राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालखंडात राष्ट्रात निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्यांचा पैशात व्यक्त केलेला भाग किंवा त्यांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन CSO मार्फत होत असेल, आपल्या राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती मार्फत होत असेल आणि राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना असून ती देशाच्या अर्थव्यवस्थेतली एक अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कोणकोणत्या बाबींचा किंवा घटनांचा समावेश होतो ते आपण बघितलेलं आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा समावेश होतो, उद्योगधंद्यांचा समावेश होतो, व्यापाराचा समावेश होतो, बाजारपेठांचा समावेश होतो, बँकांचा समावेश होतो, विमा कंपन्यांचा समावेश होतो, विविध वित्तीय संस्था ज्या आहेत त्या वित्तीय संस्थांचा समावेश होतो, याचबरोबर विविध जी शासकीय कार्यालय असतील, टॅक्सेशन डिपार्टमेंट असतील, या सगळ्यांचा समावेश जो आहे या सगळ्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो असं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. मग राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, संकल्पना किंवा विविध व्याख्या ज्या आहेत या संपल्यानंतर आपल्याला पाहायचे आहेत 12वीच्या अर्थशास्त्रात परीक्षेमध्ये विचारली जाणारी राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेची वैशिष्ट्ये. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेची जी वैशिष्ट्ये आहे की राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना कशी आहे, तर तिचं पहिलं वैशिष्ट्य आहे आता आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे तर ती स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आहे किंवा ती समग्रलक्षी अर्थशास्त्राची संकल्पना आहे असा आपल्याला म्हणता येईल. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे एका व्यक्तीशी संबंधित नाहीये, एका व्यक्तीचं प्रतिनिधित्व ती संकल्पना करत नाहीये, तर राष्ट्रातील सर्व व्यक्तींचं समूहात्मक किंवा समुच्चयात्मक अशी ती संकल्पना आहे आणि म्हणून ती संपूर्ण राष्ट्रातील व्यक्तींचं प्रतिनिधित्व करते. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न आपल्या सर्व भारतीय नागरिकांशी संबंधित असलेली ती संकल्पना आहे, आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व ती करते आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्राची ती संकल्पना आहे. एका घटकाशी निगडीत असलेली ती संकल्पना नाही, तर ती संपूर्ण राष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी अशी संकल्पना आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं जे वैशिष्ट्य आहे हे दुसरं वैशिष्ट्य आहे अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य याचा अर्थ असा की जी वस्तू उपभोगासाठी आता तयार झालेली आहे. अर्थशास्त्रात अंतिम वस्तू ही संकल्पना खूप महत्वाची आहे मित्रांनो आणि बऱ्याचदा विद्यार्थ्यांना ती कळत नाही. अंतिम वस्तू म्हणजे काय, तर वस्तू निर्माण होत असताना ती वेगवेगळ्या टप्प्यातून जात असते, वेगवेगळ्या टप्प्यातून जात असते आणि एका विशिष्ट टप्प्यात आली की तिच्यावरची प्रक्रिया पूर्ण होत असते आणि ती पूर्ण झाली म्हणजे काय झालं, तर आता ती वस्तू उपभोगासाठी तयार झाली, उपभोगासाठी रेडी झाली. म्हणजे धान्य आहे कणगीमध्ये, कणगीमधलं धान्य ही अंतिम वस्तू नाहीये, ते धान्य पिठाच्या गिरणीत दळायला जाणार आहे आणि त्याचं काय होणार आहे, पीठ होणार आहे. पीठ सुद्धा अंतिम वस्तू नाहीये, पीठ आणल्यानंतर त्याच्यात पाणी कालवलं जाणार आहे, त्याची भाकरी तापली जाणार आहे. ती भाकरी सुद्धा अंतिम वस्तू नाहीये, ती भाकरी तव्यावर नेऊन भाजली जाणार आहे आणि भाजली गेल्यानंतर ती टोपल्यात पडणार आहे. आता ती अंतिम वस्तू तयार झाली, आता ती उपभोगासाठीची वस्तू तयार झाली. या बाकीच्या अवस्थेमध्ये ती वस्तू उपभोगासाठी सिद्ध नाही. अर्थशास्त्रात त्याला अर्धसिद्ध वस्तू म्हणतात, अर्धसिद्ध वस्तू. ऊस अंतिम नाहीये, ऊसाचा रसही अंतिम नाहीये, ऊसापासून तयार झालेली जी साखर आहे ती उपभोगासाठीची अंतिम वस्तू आहे. साखर तयार झाली, आता लोकांच्या घराघरात वाटा, ती उपभोगासाठीची अंतिम वस्तू आहे. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू ज्या आहेत त्या उत्पादनाच्या विविध टप्प्यांमधून जात असतात. या विविध टप्प्यावर ज्या वस्तू अर्ध्याच तयार झालेल्या आहेत, अर्धवट टप्प्यावर आहे, त्या अर्धवट टप्प्यावर तयार झालेल्या वस्तूंची मोजदाद करायची नाही. मग ती वस्तू पूर्णतः उपभोगाला तयार झाली की त्या वस्तूचं मोजमाप करायचं आणि म्हणून त्याला म्हणतात अंतिम वस्तू व सेवा. या अंतिमतः उपभोगासाठी तयार झालेल्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत, या अंतिम उपभोगासाठी तयार झालेल्या वस्तू व सेवांचा समावेशच राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं दुसरं वैशिष्ट्य आहे की अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. मग राष्ट्रीय
उत्पन्नात कोणत्या वस्तूचं मूल्य किंवा कोणत्या वस्तूची किंमत विचारात घेतली जाईल किंवा कोणत्या वस्तूच्या मूल्यांची काय केली जाईल, बेरीज केली जाईल, तर ती अंतिम वस्तूच्या मूल्यांची जी बेरीज आहे ती अंतिम वस्तूच्या मूल्याचीच बेरीज राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केली जाईल. दुसरी गोष्ट अशी आहे किंवा तिसरं वैशिष्ट्य असं आहे निव्वळ समग्र मूल्य. आता निव्वळ समग्र मूल्य म्हणजे काय, नेट. नेट म्हणजे निव्वळ. अर्थशास्त्रामध्ये नेट किंवा निव्वळ अशी कन्सेप्ट जेव्हा येते तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, की हे नेट काढायचे म्हणजे याच्यातून काहीतरी वजा केलेलं आहे. काहीतरी वजा केलं की मग ते नेट राहतं. आता काय राहतं, तर या उत्पन्नामध्ये आपलं जे स्थूल उत्पन्न असतं त्या स्थूल उत्पन्नामध्ये वस्तू ज्या असतात या वस्तूंचा घसारा समाविष्ट असतो. आणि ज्या वेळेस तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं त्यावेळेस वस्तूच्या किमतीतून तिचा जो घसारा आहे तो घसारा वजा केला पाहिजे. आणि तो घसारा वजा केल्यानंतर आपल्याला जे मूल्य मिळतं ते असतं निव्वळ मूल्य. आणि त्या निव्वळ मूल्याचा समावेश आपण याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करत असतो. कारण वस्तू जी असते त्या वस्तूला आपल्याला पुन्हा थोडक्यात डागडुजी करणे ज्याला आपण म्हणतो किंवा तिची जी झीज झालेली असते ती झीज भरून काढण्यासाठी पुन्हा काही खर्च करावा लागत असतो. हाच त्या वस्तूचा काय असतो, घसारा असतो. आणि हा जो घसारा आहे हा घसारा त्यातून वजा करावा लागतो. कालही मी आपल्याला एक उदाहरण दिलं होतं की 10 लाख रुपयाची आपण एखादी कार जर घेतली तर आपण म्हणतो ही माझी 10 लाखाची गाडी आहे. पण तुम्ही जर ती वर्षभर वापरली तर ती 10 लाखाला विकत नाही, ती 8 लाखाला विकते किंवा 7.5 लाखाला विकते. असं का होतं, तर त्या गाडीची किंवा त्या कारची वर्षभरामध्ये त्या भांडवली वस्तूची 2 लाख रुपयांची झीज झालेली आहे. आणि म्हणून ती 10 लाखाची वस्तू आता लोक 10 लाखाला घेत नाही, ती 8 लाखाला घेत. ही जी झीज आहे, हा जो डेप्रिसिएशन आहे, हा डेप्रिसिएशन किंवा हा जो घसारा आहे हा घसारा मूळ किमतीतून वजा केल्यानंतर जी किंमत आपल्याला मिळते किंवा जे मूल्य आपल्याला मिळतं त्याला अर्थशास्त्रामध्ये म्हणतात निव्वळ समग्र मूल्य. आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेचं वैशिष्ट्य आहे की राष्ट्रीय उत्पन्नात कोणतं मूल्य धरावं, तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये निव्वळ समग्र मूल्य जे आहे या निव्वळ समग्र मूल्याचाच समावेश करावा. आणखी चौथं वैशिष्ट्य आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेचं की निव्वळ विदेशी उत्पन्न किंवा विदेशी निव्वळ उत्पन्न. विदेशी निव्वळ उत्पन्न म्हणजे काय, तर एक्स मायनस एम. एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजे एक्सपोर्ट. एक्सपोर्ट म्हणजे काय, आपण आपल्या वस्तू ज्या विदेशात निर्यात करतो त्याला एक्सपोर्ट म्हणतात. आणि त्यापासून आपल्याला विदेशातून काही रक्कम मिळते, किंमत मिळते. आपण आपल्या वस्तू परदेशांना विकल्या म्हणजे त्या मोबदल्यात आपल्याला जे पैसे मिळतील त्या वस्तूची किंमत म्हणून ती आपली असते निर्यात. आणि निर्यातीपासून मिळालेलं मूल्य ते जे काय मूल्य असेल ते मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात धरलं जातं. पण त्याच वेळेस विद्यार्थी मित्रांनो, आपण केवळ आपल्या वस्तू परदेशांना विकतो किंवा दुसऱ्यांना विकतो असं नाहीये, तर आपल्यालाही आपल्या देशात काही वस्तू मिळत नाही आणि त्या वस्तू आपल्याला विदेशातून खरेदी कराव्या लागतात, विदेशातून विकत घ्याव्या लागतात किंवा दुसऱ्या राष्ट्रांकडून विकत घ्याव्या लागतात. आणि त्याला इम्पोर्ट असं म्हणतात. इम्पोर्ट, वस्तू आयात केली, इम्पोर्ट केली. आणि मग जर आपण समजा एक 15,000 कोटी रुपयाच्या वस्तू विकल्या असतील तर आपल्याला वाटतं की परदेशाकडून 15,000 कोटी मिळाले ते राष्ट्रीय उत्पन्नात धरावे. पण त्याच वेळी आपण 10,000 कोटी रुपयांच्या वस्तू विदेशातून विकत घेतलेल्या असतात आणि त्या पोटी विदेशांना 10,000 कोटी रुपये दिलेले असतात. आणि मग आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात विदेशी उत्पन्नापासून मिळणारा तर फक्त 5,000 कोटी राहिलेले असतात. ते असतं विदेशी निव्वळ उत्पन्न. ते असतं तुमचं विदेशी निव्वळ उत्पन्न. या विदेशी निव्वळ उत्पन्नाचाच समावेश राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना किंवा मोजमाप करत असताना त्यात केला जावा. समग्र विदेशी उत्पन्न जे आहे ते धरलं जाऊ नये. त्या समग्र विदेशी उत्पन्नातून, त्या एक्सपोर्टमधून, त्या निर्यातीमधून आपण इम्पोर्ट जे आहे किंवा आपली आयात जी आहे त्या आयातीचा आकडा वजा केल्यानंतर आपल्याला केवळ विदेशी उत्पन्न किंवा निव्वळ विदेशी उत्पन्न जे आहे ते मिळतं आणि त्याचाच समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. नेक्स्ट 5 आर्थिक वर्ष. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना एक वेगळं वर्ष लावलं जातं, ते आपलं आहे आर्थिक वर्ष. आर्थिक वर्ष ते तुम्हाला कालही म्हटलं
की आपलं जानेवारी ते डिसेंबर जे असेल ते असतं कॅलेंडर इयर तुमचं. जानेवारीला वर्ष सुरू होतं, डिसेंबरला संपतं. किंवा आपण विद्यार्थी दशेत आहोत, आपलं असतं शैक्षणिक वर्ष अकॅडमिक इयर, ते आपलं जूनमध्ये सुरू होतं आणि आपलं ते एप्रिलमध्ये संपतं. ते आपलं शैक्षणिक वर्ष आहे. तसं आर्थिक वर्ष जे आहे हे आर्थिक वर्ष असतं ते 1 एप्रिलला सुरू होतं. आपल्या देशात आर्थिक वर्ष जे आहे ते 1 एप्रिलला सुरू होतं आणि ते 31 मार्चला संपतं. 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं इकॉनॉमिक इयर आहे किंवा हे आपलं आर्थिक वर्ष आहे. आपल्या देशामध्ये अर्थव्यवहार जे आहे ते कोणत्या वर्षात मोजले जातात? आर्थिक वर्षात मोजले जातात. आणि आर्थिक वर्ष कधी सुरू होतं? 1 एप्रिलला आणि ते संपतं किंवा 31 मार्चला. तर या कालखंडामध्ये राष्ट्रात उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू आणि सेवा असतील त्या वस्तू आणि सेवांची गोळाबेरीज जी आहे तीच राष्ट्रीय उत्पन्नात धरली जाते. आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी आर्थिक वर्षाचा जो अवलंब आहे तो अवलंब केला जातो. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी इकॉनॉमिक इयर किंवा आर्थिक वर्ष जे आहे हे आर्थिक वर्ष लक्षात ठेवायचं 1 एप्रिल ते 31 मार्च. याशिवाय 6वं जे वैशिष्ट्य आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेची वैशिष्ट्ये आपण पाहतो आहोत. त्यातलं 6वं जे वैशिष्ट्य आहे ते 6वं वैशिष्ट्य आहे की ही प्रवाही संकल्पना आहे. फ्लो वाहणारा, सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्नाचा वाहणारा प्रवाह, सतत वाहणारा राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे. आता आपण प्रवाही किंवा गतिमान कुणाला म्हणतो? तर जे एका जागेवर स्थिर नाहीये त्याला आपण प्रवाही म्हणतो, त्याला आपण गतिमान म्हणतो. विहिरीतलं पाणी स्थिर आहे पण मोटार चालू केल्यानंतर पाटातून किंवा दंडातून जे पाणी चालतं तो प्रवाह असतो, वाहत असतं, ते पुढे पुढे जात असतं. तसं राष्ट्रीय उत्पन्न एका जागेवर कधीही स्थिर नसतं. राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न सतत एका व्यक्तीच्या हातातून दुसऱ्या व्यक्तीच्या हातात, दुसऱ्या व्यक्तीच्या हातातून तिसऱ्या व्यक्तीच्या हातात सतत. आताच्या गतिमान युगामध्ये तर आर्थिक व्यवहार रात्रंदिवस होत असतात. म्हणजे रात्री, निम्या रात्री, अर्ध्या रात्री, पहाटे 2 वाजता आपण ऑनलाईन काहीतरी पॉलिसी काढतो, आतद्वारे कुणाचं तरी पेमेंट करतो, रात्री ते पेमेंट होतं, सकाळी आपल्याला मेसेज पडलेला असतो. पैशांचं जे सर्क्युलेशन आहे किंवा उत्पन्नाचं जे सर्क्युलेशन आहे एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातामध्ये हे सदैव सारखं जे आहे हे सारखं चाललेलंच असतं. राष्ट्रीय उत्पन्न ही स्थिर संकल्पना नाही. मागच्या तासापेक्षा या तासाला राष्ट्राचं उत्पन्न वाढलेलं असेल, आजच्यापेक्षा राष्ट्रीय उत्पन्नाचा उद्याचा आकडा वाढलेला असेल. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ही राष्ट्रीय उत्पन्न एक प्रवाही संकल्पना आहे, गतिमान संकल्पना आहे, सतत बदलणारी संकल्पना आहे. प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक तासाला एखाद्या कंपनीचं प्रोडक्शन बदलतं. तासाला, मिनिटाला किंवा दिवसाला ठराविक आउटपुट करणाऱ्या कंपन्या आहेत की आजचं आमचं उत्पन्न एवढं आहे, एक तासी आमच्याकडे एवढा आउटपुट मिळतं आहे. तर तासाला, मिनिटाला, दिवसाला, महिन्याला, आठवड्याला उत्पादनाचे जे आकडे आहेत हे उत्पादनाचे आकडे सतत काय होत असतात? बदलत असतात. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही अशी संकल्पना आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेचं शेवटचं वैशिष्ट्य आहे की पैशात व्यक्त केलेले उत्पन्न. पैशात व्यक्त केलेले राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला पैशात व्यक्त करावं लागतं, पैशात मोजावं लागतं. का? तर वस्तू आणि सेवा ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात, त्यांचं स्वरूप वेगवेगळं असतं. आणि म्हणून वस्तूंची आणि सेवांची एकत्र बेरीज करता येत नाही. 4 ट्रॅक्टर अधिक 2 डॉक्टर बरोबर किती असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण डॉक्टर ही सेवा आहे आणि ट्रॅक्टर ही वस्तू आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून वस्तूची आणि सेवेची बेरीज होणार नाही. प्रत्येकाचं परिमाण जे आहे ते परिमाण वेगवेगळं असतं, स्केल वेगवेगळं असतं. कापड तयार केलं तर आपण ते मीटरमध्ये सांगतो, दूध उत्पादित केलं तर आपण ते लिटरमध्ये सांगतो, गुळ उत्पादित केला तर आपण तो किलोमध्ये सांगतो. आणि मग किलोची, लिटरची, मीटरची अशी बेरीज होईल का एकत्र? तर अशी बेरीज एकत्र होत नाही. आणि म्हणून आपल्याला सगळ्या वस्तूंची बेरीज एकत्र सांगता येत नाही. मग आपण काय करतो? त्या सगळ्या वस्तूंचं बाजारभावानुसार मूल्य काढतो आणि बाजारभावानुसार ते मूल्य काढल्यानंतर ते मूल्य जे आहे ते मूल्य आपल्याला पैशात व्यक्त करता येतं. की एखाद्या शेतकऱ्याने समजा 50,000 लिटर दूध वर्षभरामध्ये विकलं, त्याला समजा 40 क्विंटल कापूस झाला, त्याला 200 पोते ज्वारी झाली, त्याने समजा काहीतरी
10 टन गूळ निर्माण केला, तर या सगळ्यांची बेरीज किती किंवा त्याचं वार्षिक उत्पन्न किती असा आकडा सांगा म्हटलं तर तुम्हाला गूळ अधिक कापूस अधिक लिटरमध्ये दूध असं त्याचं उत्पन्न सांगता येणार नाही. पण पैशात जर व्यक्त केलं तर तो सांगेल की बाबा मी 1 लाख रुपयाचं दूध विकलं, 1.5 लाख रुपयांचा मला कापूस झाला किंवा 40,000 रुपयांचा गूळ झाला, आणि या सगळ्यांची तो पैशामध्ये बेरीज करून पैशामध्ये एक आकडा आपल्याला सांगू शकेल. आणि म्हणून वस्तू आणि सेवांचं स्वरूप जे असतं ते भिन्न असतं. त्या सगळ्यांची बेरीज एकत्र करणं ही जी संकल्पना असते ही संकल्पना क्लिष्ट असते, अतिशय क्लिष्ट असते. आणि म्हणून एकत्र गोळा बेरीज करण्यासाठी पैसा जो आहे हे पैसा विनिमयाचं साधन जे आहे, माध्यम जे आहे ते हिशोबाचं साधन आहे. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचा हिशोब जो आहे हा हिशेब आपल्याला पैशामध्ये व्यवस्थितरित्या ठेवता येतो. आणि म्हणून आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं जे मोजमाप आहे हे राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप पैशामध्ये करत असतो. या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेची 7 वैशिष्ट्ये संपलेली आहेत. आताच्या तासाला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेचा अर्थ, राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन कोण करतं, राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करणाऱ्या ज्या विविध समित्या आहेत किंवा संघटना आहेत सांख्यिकी हिशोब ठेवणाऱ्या त्यांचाही आपण ओझरता आढावा घेतलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध अर्थतज्ञांनी केलेल्या विविध व्याख्या ज्या आहेत त्याचाही आपण या ठिकाणी या तासाला आता विचार केलेला आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेची जी वैशिष्ट्ये आहेत ती राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेची एकूण 7 वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. पुढच्या लेक्चरला आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम याचा विचार करूया. थांबूया.